ॲक्सेप्ट पीपल ॲज दे आर. आपल्या आजूबाजूला असणारी लोक जशी आहेत तशी जर आपण त्यांना स्वीकारायला सुरुवात केलं तर बऱ्याच ठिकाणी आपण इमोशनली हर्ट होण्यापासून वाचणार आहोत. माफी करण्यासाठी सगळ्यात आवश्यक गोष्ट आहे ती म्हणजे ॲक्सेप्टन्स. आपल्या आजूबाजूच्या लोकांना जसे आहेत तसं आपण स्वीकारायला लागलो की बऱ्याच ठिकाणी आपण इमोशनली हर्ट होत नाही. बऱ्याच वेळेस आपल्याला गोष्टी सहज आणि सोप्या दिसायला लागतात ज्या आधी कॉम्प्लिकेटेड दिसायच्या. कारण मला सांगा, कुठलीही व्यक्ती धुतल्या तांदळासारखी स्वच्छ असते का? कुठल्याही व्यक्तीमध्ये अजिबातच अवगुण नाहीत असं असू शकेल का? आन्सर इज नो. प्रत्येक व्यक्तीमध्ये काही ना काहीतरी गुण आहेत आणि त्याच व्यक्तीमध्ये काहीतरी अवगुण पण आहेत. मग ह्या अवगुणांमध्ये जर आपण पुन्हा 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 बघत राहिलो की या व्यक्तीत किती अवगुण आहेत, या व्यक्तीमध्ये किती वीकनेसेस आहेत आणि ही व्यक्ती कशी चुकते, तर कधीच आपल्या मनाला शांती मिळणार नाही. पण जर आपण आपला दृष्टिकोन बदलला तर आपण असं म्हणू की या व्यक्तीमध्ये हे अवगुण आहेतच, पण ह्या व्यक्तीत हे चांगले गुणसुद्धा आहेत आणि मी या दोघांचं मिश्रण म्हणून या व्यक्तीला जेव्हा बघतो तेव्हा ती व्यक्ती जशी आहे तशी मी तिला ॲक्सेप्ट करतो. त्याचा फायदा आपल्याला असा मिळणार आहे की त्या व्यक्तीकडून जर त्या चुका घडत जरी असतील तरी त्याला आपण चांगल्या पद्धतीने सांगू शकतो की त्या व्यक्तीने कशा पद्धतीने वागलं पाहिजे किंवा आपण स्वतः इमोशनली हर्ट होत नाही. दुसरी गोष्ट जी आपल्याला फॉरगिव्हनेस करण्यासाठी लागते ती म्हणजे काही वेळेस पेशन्स. कारण सगळ्याच जण काही फास्ट लर्नर नसतात. सगळ्याच जणांना गोष्टी पटापट समजतात असंही नसतं. तशाच पद्धतीने काही लोकांना तो धडा शिकण्यासाठी काही काळ जायला लागतो आणि तो काळ, तो वेळ आपल्याकडून दिला गेला पाहिजे. याला आपण म्हणूयात पेशन्स. समोरची व्यक्ती कितीही चुका करत असेल किंवा तिच्यामध्ये कितीही अवगुण असतील तरीसुद्धा काही काळात आपल्याला त्या व्यक्तीविषयी पेशन्स ठेवणं गरजेचं आहे. जेव्हा आपण हे पेशन्स ठेवायला सुरुवात करू तेव्हा आपोआपच आपल्याला क्षमा करायला जमेल. क्षमेमध्ये तिसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की त्या गोष्टीला मनातून काढण्यासाठी आपण ॲक्टिव्ह एफर्ट्स टाकणं.